नमस्कार, मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तु, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार। आज आपण पाहूयात की वास्तुपुरुषाच्या पाठीवर 45 देवता असतात व त्या 45 देवता आपणाला शुभ अशुभ हे नेहमीच फळ देत असतात। आपण पूर्वीच पाहिलं आहे की शंकर आणि अंधकासुर या दोघांच्या युद्धामधून ज्यावेळी या महाकाय अशा भूताची निर्मिती झाली त्याला आपण वास्तुपुरुष म्हटले आहे। हा वास्तुपुरुष सर्व देवतांना प्राणीमात्रांना त्रास देत होता। त्यावेळी सर्व देवतांनी मिळून या वास्तुपुरुषाला पालथे ठेवले व त्याच्यावर ह्या 45 देवता विराजमान झाला। आज आपण पाहूयात की ह्या देवतांचा वास तुमच्या वास्तूमध्ये कसा असतो। तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा अगर न ठेवा, तुम्ही कोणतीही वास्तू बांधता त्यावेळी तुमच्या वास्तूमध्ये वास्तुपुरुषाची निर्मिती ही झालेलीच असते व या वास्तुपुरुषाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्या वास्तुपुरुषाच्या पाठीवर 45 देवतांचा वास हा असतोच। त्यामध्ये एकदम सुरुवातीला म्हणजे वास्तूच्या मध्यभागी असते ती देवता म्हणजे ब्रह्मा। ब्रह्मा म्हणजे तो प्रत्यक्ष ब्रह्मदेव असतो व तो उरलेल्या 44 देवतांना ऊर्जा पुरवायचं काम करत असतो। त्यामुळे नेहमी असं म्हणतात की वास्तूचा मध्यभाग हा दोषरहित असावा, कारण ब्रह्मस्थानातील दोष हे महादोष म्हणून समजले जातात। या दोषांच्यामुळे तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये आजारपण येतं, कटकटी वाढतात, अपेक्षित यश मिळत नाही आणि तुमची प्रगती होत नाही। त्यामुळे ब्रह्मस्थानी कधी कॉलम येऊ नये, ब्रह्मस्थानी कोणतीही भिंत असू नये, ब्रह्मस्थानी अवजड कोणतेही साहित्य असू नये। यानंतर आपण पाहतो की देवतेच्या शेजारी म्हणजे ब्रह्माच्या शेजारी पूर्व, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम या 4 दिशेस उरलेल्या 4 देवता असतात व या 4 देवतांच्या शेजारी 8 देवता असतात। आणि आपण जे शेवटी बघतो ते म्हणजे आउटर पेरिफेरीला म्हणजे बाहेरील बाजूस टोटल 32 देवता असतात। या 32 देवता काही यातील देवता शुभ आहेत तर काही अशुभ आहेत। या देवतांचा विचार तुमच्या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार हे शुभ आहे का अशुभ आहे यासाठी केला जातो। यामधील उत्तर दिशेस असणाऱ्या देवता म्हणजे कुबेर, भल्लाट आणि मुख्य या देवता तुम्हाला समृद्धी देणार आहेत। त्यानंतर पूर्व दिशेस असणाऱ्या देवता आहेत त्यामध्ये इंद्र आणि जयंत याही तुम्हाला चांगली प्रगती देतात। यानंतर दक्षिण दिशेस असलेल्या ग्रहदक्ष आणि वितत याही देवता तुम्हाला प्रगती देताना दिसतात। तर पश्चिम दिशेस असलेल्या वरुण व पुष्पदंत या देवता तुम्हाला उत्तम अशी प्रगती देतात। त्यामुळे तुमच्या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार ज्यावेळी कुबेर, भल्लाट, मुख्य, इंद्र, जयंत, ग्रहदक्ष, वितत व पुष्पदंत आणि वरुण या देवतांपैकी एखाद्या देवतेच्या पदातून असेल तर तुमची उत्तम प्रगती होताना दिसते। इतर देवता ह्या शुभ नाहीत, त्यामुळे ह्या देवतांच्या पदातून तुमच्या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार असेल तर नक्कीच तुम्हाला प्रगती ही साधता येणार नाही। तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणी येतील। यामुळे तुमच्या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार हे शुभ अशा वास्तू देवतांच्या पदातूनच घेणे तुम्हाला हितकारक ठरते। तुम्हाला जर का तुमची वास्तू व्हिजिट करायची असेल, आमच्याकडून तुमच्या वास्तूचे निरीक्षण करून घ्यायचे असतील, तुमच्या वास्तूतील वास्तुदोष असतील ते नाहीसे करायचे असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा। आम्ही तुमच्या घरामध्ये येऊ, तुमच्या वास्तू योग्य असे निरीक्षण करू, त्यानंतर जे काही दोष असतील त्याला विना तोडफोड ते कसे नाहीसे केले जातील याबद्दल तुम्हाला नक्कीच योग्य असे मार्गदर्शन करू। थँक्यू।